Hello dear students, today we are going to start the new part from this chapter, that is reasons of water pollution. Water pollution आपण काय आहे, ते कसं होतं, ते पोल्युटंट्स काय असतात, हे सगळं आपण ह्याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये बघितलं. आता हे ॲक्च्युली वॉटर पोल्युशन होण्यामागे रिझन्स काय काय आहेत आणि त्या रिझन्सपैकी जे नॅचरल रिझन्स आहेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये मॅनमेड रिझन्स किंवा कॉजेस देखील तुम्ही म्हणू शकता ते आपण बघूया. सो लेट अस स्टार्ट. द फर्स्ट natural reason or the first natural cause of water pollution is growth of aquatic weeds. आता हे ॲक्वॅटिक वीड्स आपण लास्ट लेक्चरमध्ये पण डिस्कस केलेले होते बघा स्टुडंट्स. वीड्स म्हणजे अनवॉन्टेड प्लांट्स, इजंट इट. आता जेव्हा केव्हा ऑर्गॅनिक और इनऑर्गॅनिक पोल्युटंट्स हे आपण टाईप्स बघितले होते ना लास्ट लेक्चरमध्ये. सो जेव्हा ऑर्गॅनिक और इनऑर्गॅनिक पोल्युटंट्स वॉटरमध्ये एंटर करतात, देन त्यांच्यामुळे वॉटरमध्ये ॲक्वॅटिक वीड्स वाढतात. जे जलपर्णीसारखे वनस्पती तुम्हाला मी सांगितल्या ते ॲक्वॅटिक वीड्स आहेत. सो ते जेव्हा पाण्यामध्ये ग्रो करतात तर त्याच्यामुळे मी काय त्याचे इफेक्ट सांगितले होते आठवते का बघा ती प्रोसेस, की हे ॲक्वॅटिक वीड्स सरफेसवरती वाढतात की ज्याच्यामुळं ते सनलाईट खालपर्यंत पोचू देत नाहीत. त्यांच्या ग्रोथसाठी ते वॉटरमधला जो ऑक्सिजन आहे तो यूज करतात आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल जे वॉटरचं कंपोजिशन आहे त्याची पोर्टेबिलिटी जी आहे ती कमी होते. ते वॉटर कन्झम्पशनसाठी अनफिट होतं. सो द फर्स्ट कॉज ऑर रिझन इज ग्रोथ ऑफ ॲक्वॅटिक वीड्स. ॲक्वॅटिक वीड्स कशामुळे वाढतात म्हणून सांगितलं तर ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक वेस्ट जे असतात ते जेव्हा वॉटरमध्ये एंटर करतात तेव्हा हे ॲक्वॅटिक वीड्स हे इन्क्रीज होतात. ऑर्गॅनिक और इनऑर्गॅनिक वेस्ट्स यांच्यामुळे हे ॲक्वॅटिक वीड्स वाढतात आणि त्याचा इफेक्ट काय होतो म्हणून सांगितलं मी तुम्हाला. डिक्रीज इन ऑक्सिजन लेवल, ऑक्सिजन लेवल डिक्रीज का होते तर ते वीड्स स्वतःच्या ग्रोथसाठी वॉटरमधला ऑक्सिजन डिझॉल्व करतात आणि पूर्णतः सरफेस ट्रॅप केल्यामुळं ॲटमॉस्फिअरमधला ऑक्सिजन वॉटरमध्ये मिक्स होण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात आणि म्हणून ऑक्सिजन लेवल डिक्रीज होते. त्यानंतर इट अफेक्ट्स वॉटर क्वालिटी. वॉटरच्या क्वालिटीवरती अफेक्ट करतं आणि ते वॉटर कन्झम्पशनसाठी अनफिट किंवा योग्य ठरत नाही, ते आपण पिण्यायोग्य राहत नाही. हा त्याचा एक इफेक्ट आपण सांगू शकतो. हा झाला पहिला नॅचरल कॉज. त्यानंतर स्टुडंट्स नेक्स्ट कॉज आहे डिपॉझिशन ऑफ मड. आता हे मड कधी डिपॉझिट होतो रे? जेव्हा सपोज सॉईल इरोजन असेल किंवा नदीच्या आजूबाजूची जी माती असते ती काही रिझन्समुळं जेव्हा पाण्यामध्ये वाहत येते तर ती हेवी असल्यामुळे ऑब्व्हियसली वॉटरच्या जे बॉटम आहे तिथे सेटल होणार आणि अशा पद्धतीनं हे जे मड किंवा ज्याला आपण गाळाची माती म्हणतो बरोबर. सो काही अंशी ती जास्त बेनिफिशियल असते, गाळाची माती जास्त न्यूट्रियंट्स असतात वगैरे आपण म्हणतो ती गोष्ट झालीच. पण जेव्हा पोल्युशनमुळं ही माती जेव्हा सगळी जमिनीतून पाण्याच्या बेसमध्ये गोळा होते तर ह्या मडच्या डिपॉझिशनमुळे स्टुडंट्स बरेचदा नदीचं जे पात्र आहे त्याचा पाथ देखील चेंज होतो. तुम्ही ऐकलं असेल ना की ह्या पोल्युटेड वॉटरमुळे हे जे सगळे मड वगैरे वाहून आल्यामुळं सॉईल इरोजनच्या प्रोसेस थ्रू हे मड जेव्हा वॉटर बॉडीच्या बेसमध्ये तळाशी जाऊन साचतो तर तो असाच जर साठत गेला तर त्याच्यामुळे नदीचं पात्र आहे त्याचा पाथ चेंज होतो, त्याची डायरेक्शन ही चेंज होते, त्याची विड्थ जी आहे ती वाढते.
बरोबर. आणि म्हणून बघा बरेचदा नदीचा गाळ जो असतो तो सगळा बाजूला काढला जातो, बरेचदा क्लिअर केला जातो, की ज्याच्यामुळे नदीचं पात्र परत स्वच्छ होतं आणि ती नदीचा जो फ्लो आहे तो कॉन्स्टंट व्यवस्थित राहतो. सो डिपॉझिशन ऑफ मड याच्यामुळे सुद्धा, आता हा मड सगळा असल्या जेव्हा पाण्यामध्ये एंटर करेल तेव्हा काय होणार, पाणी गढूळ होणार, बरोबर की नाही. त्याच्यात मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो होणार, तो आपण पाठ नंतर घेणारच आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी गढूळ होईल, त्याची पोटेबिलिटी जी आहे ती म्हणजे पिण्यायोग्य राहणार नाही, आणि दुसरं म्हणजे नदीचा किंवा जो पाण्याचा पाथ आहे तो चेंज होतो. हे त्याचे इफेक्ट आपण सांगू शकतो. डिपॉझिशन ऑफ मडमध्ये डायव्हर्जन or change in route of किंवा course of river. हे मड कुठून आले तर अलॉंग विथ सॉईल इरोजन. सॉईल इरोजन म्हणजे काय तो आपण पॉईंट पुढे घेतोयच. सो काही नॅचरल कॉजेसमुळे किंवा काही मॅनमेड कॉजेसमुळे हे जे सॉईल आहे, माती, चिखल, हे सगळे कंपोनंट्स जेव्हा वॉटरच्या बेसमध्ये जातात, त्याच्या बॉटममध्ये जेव्हा जाऊन अडकतात, तर त्याच्यामुळे नदीचा जो पाथ आहे तो चेंज होतो, त्याची डायरेक्शन चेंज होते. त्यानंतर स्टुडंट्स तिसरा जो कॉज आहे तो म्हणजे डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. आता हे ऑर्गॅनिक मॅटर कुठून आले तर जे प्लांट्स ऑर ॲनिमल्स हे वॉटर बॉडीमध्ये प्रेझेंट असतात, तर त्यांची जेव्हा कुजण्याची प्रोसेस होते, त्यांच्या डेथनंतर ते जेव्हा कुजू लागतात, तर त्या प्रोसेसमुळे देखील वॉटर पोल्युशन हे होतं. मग लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेलं होतं बघा, की हे जे ॲक्वॅटिक वीड्स वाढल्यामुळे ॲक्वॅटिक प्लांट्स आणि ॲनिमल्स हे मरतात आणि त्यांच्या कुजण्याच्या प्रोसेस थ्रू देखील वॉटर पोल्युशन हे होतं. सो तो पॉईंट देखील आपण इथे मेन्शन करूया की इट विल ऑल्सो डिक्रीज द ऑक्सिजन लेवल ऑफ वॉटर. म्हणजे जसं हे ॲक्वॅटिक वीड्सचं रिझन का त्याचे इफेक्ट आपण लिहिले, तसेच ह्या डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटरचे देखील इफेक्ट होतात. कारण ही प्रोसेस होते कुणामुळं मेजरली तर याच्यामुळे. आलं लक्षात. आता जो फोर्थ पॉईंट आहे, फोर्थ जो कॉज आहे, नॅचरल कॉज, तो आहे सॉईल इरोजन. जमिनीची धूप ज्याला आपण म्हणतो. काही नॅचरल कॉजेस असतील आणि मॅनमेड देखील. वृक्षतोडीमुळे आपण म्हणतो ना की मोठ्या प्रमाणामध्ये सॉईल इरोजन होते. सॉईल इरोजन होतं म्हणजे काय होतं रे, जो सरफेसचा लेअर असतो सॉईलचा तो पाण्याबरोबर, पुराच्या पाण्याबरोबर असेल किंवा वादळ येतं त्या मोठ्या वाऱ्याच्या त्या करंटबरोबर, हे जे अप्पर लेअर आहे और अप्पर सरफेस आहे सॉईलचा तो मूव्ह होतो आणि तो जेव्हा पाण्यामध्ये मिक्स होईल त्याला आपण तो एक कॉज म्हणूयात किंवा तो ती प्रोसेस जी आहे रिमूव्ह होण्याची प्रोसेस, त्याला सॉईल इरोजन म्हणायचं. आणि ह्या सॉईल इरोजनमुळं जेव्हा ती सॉईल वॉटरमध्ये एंटर करेल तर त्याच्यामुळं देखील हेच इफेक्ट होणार आहेत की जो स्लज आहे तो बॉटमला सेट होणार, पाणी गढूळ होणार, त्याची क्वालिटी खराब होणार. तो हा देखील एक आपण रिझन सांगू शकतो सॉईल इरोजन. याच्यातमध्ये काय म्हणूयात, it adds many biotic or abiotic substances to the soil. water, की ज्याच्यामुळं काय होतं, it disturbs abiotic substances to water. It disturbs the composition of water. पाण्याचं जे कंपोजिशन आहे, जे हेल्दी नॉर्मल वॉटर असतं त्याचं कंपोजिशन चेंज होतं. इट बिकम्स अनफिट फॉर कन्झम्पशन. हे तुम्ही सॉईल इरोजनचा एक इफेक्ट सांगू शकता. त्यानंतर फिफ्थ आहे मायक्रोब्स.
मायक्रोब्स. आता हे मायक्रोब्स कुठून आले रे, तर जे वेस्ट वॉटरच असतात, वेस्ट वॉटर जेव्हा वॉटरमध्ये एंटर करतं, ज्याला आपण वॉटर पोल्युशनमध्ये बघितलेलं होतं, बायो ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक वेस्ट, तर त्याच्यामुळे काय होतं बघा, जेव्हा ही ॲक्वॅटिक वीड्सचं प्रमाण वाढत जातं, तर त्याच्यामुळे जे ॲक्वॅटिक प्लांट्स ऑर ॲनिमल्स मरतात, तर त्यांची डेड बॉडी कुजते असं मी तुम्हाला सांगितलं. तर ही कुजण्याची प्रोसेस कुणामुळं होते, तर मायक्रोब्समुळे, इजंट इट. मग हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जेव्हा त्या डेड ऑर्गॅनिझम्सचं कन्व्हर्जन सिम्पल फॉर्ममध्ये करत असतात, म्हणजे थोडक्यात डिकम्पोजिशन करत असतात त्या डेड बॉडीचं, तर तेव्हा ते काय करतात, तर त्या प्रोसेससाठी वॉटरमधला ऑक्सिजन जो आहे तो यूज करतात, युटिलाइज करतात, आणि त्यामुळे देखील वॉटरची क्वालिटी जी आहे ती खराब होते. सो मायक्रोब्समध्ये आपण काय लिहूया की दीज ग्रो ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. डिकेइंग मॅटर म्हटलं तरी चालेल. डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, डिके म्हणजे काय, कुजणारे पदार्थ. आणि त्याच्यामुळं काय होतं, अँड दे रिड्यूस यूजफुलनेस, किंवा तो जो ऑक्सिजन आहे तो कमी झाल्यामुळं वॉटरची पोर्टेबिलिटी कमी होते, अनफिट होतं कन्झम्पशनसाठी. द ऑक्सिजन लेवल किंवा ऑक्सिजन कंटेंट म्हणू आपण. ऑफ द वॉटर, आणि ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही. सो द फिफ्थ पार्ट किंवा फिफ्थ कॉज झाला मायक्रोब्स. आता जो नेक्स्ट पार्ट आहे तो आहे अल्गी. अल्गी जे आहेत तर त्या देखील इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक जे वेस्ट वॉटर, मग अशी जसं सांगितलं तुम्हाला, हे मायक्रोब्स कसे एंटर करतात, तर इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक वेस्टमुळं हे अल्गी वाढल्या, ॲक्वॅटिक वीड्स वाढले, आणि त्याच्यामुळं प्लांट्स ॲनिमल्स कुजण्याची प्रोसेस होते ती यांच्यामुळं. आता हे जे अल्गी आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं हार्मफुल अल्गी पण असतात, तर ते अल्गी का वाढतात पाण्यामध्ये, तर अगेन द सेम रिझन ह्याच्यासारखंच, की इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक वेस्ट मॅटर वॉटरमध्ये एंटर करतं, आणि त्याच्यामुळे ह्या अल्गल जी ग्रोथ आहे ती पाण्यामध्ये सुरू होते. सो अल्गी हे एक महत्त्वाचं कॉज झालं. दे ग्रो ड्यू टू ऑर्गॅनिक और इनऑर्गॅनिक मॅटर किंवा सबस्टन्सेस असं देखील म्हणू शकता. अँड दे डिस्टर्ब नॅचरल इकोसिस्टम. नॅचरल ॲक्वॅटिक इकोसिस्टम असं देखील तुम्ही म्हणू शकता. आलं लक्षात. नाव द नेक्स्ट अँड द लास्ट पार्ट इज निमॅटोड्स. आता हे निमॅटोड्स काय आहेत, तर हे देखील एक काइंड ऑफ ऑर्गॅनिझम्स आहेत जे सॉईलमध्ये प्रेझेंट असतात. सॉईलमधले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते निमॅटोड्स, आणि हे जेव्हा सॉईलसोबत पाण्यामध्ये एंटर करतात, सॉईल इरोजनच्या प्रोसेसमध्ये किंवा हे डिपॉझिशन ऑफ मडच्या प्रोसेस वेळी, जेव्हा सॉईलच्या सोबत हे निमॅटोड्स की जे सॉईलमध्ये प्रेझेंट आहेत ते जेव्हा वॉटरमध्ये एंटर करतात, तर त्यापैकी काही निमॅटोड्स हे पॅरासाइट्स देखील असतात की जे पाण्यासोबत तुमच्या बॉडीमध्ये जर एंटर झाले तर इट विल बिकम हार्मफुल फॉर युअर हेल्थ. सो हा एक नॅचरल कॉज तुम्ही सांगू शकता. present in soil and they can be harmful to human health.
जेव्हा हे निमॅटोड्स सॉईलसोबत वॉटरमध्ये आले आणि वॉटरसोबत जर तुम्ही तुमच्या पोटामध्ये गेले त्या पाण्यातले निमॅटोड्स, तर हे तुमच्या हेल्थसाठी हार्मफुल असू शकतात. सो हे काही 7 ऑलमोस्ट रिझन्स आहेत, नॅचरल कॉजेस, की ज्याच्यामुळं वॉटर पोल्युशन होतं. होपफुली तुम्हाला हे समजलं असेल. शक्य तेवढ्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचा मी ट्राय केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मॅनमेड कॉजेस काय आहेत ते बघणार आहोत.